नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय अनघा लिखिते लिखित गुंफण प्रेमाची आणि आज भाग तिसरा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया गुंफण प्रेमाची भाग तिसरा. संध्याकाळचे 5-5:30 वाजले होते. हॉटेलमध्ये स्टे केला. ड्रायव्हरनं सामान आत नेऊन ठेवलं. दोन्ही कार पार्क केल्या. रश्मी आईबाबांच्या रूममध्ये होती. सगळे फ्रेश होऊन चहासाठी खाली आले. आधी आपण बीचवर जाऊन फिरून येऊ आणि उद्या खरेदीला जाऊया, सर्वेश म्हणाला. मी काय म्हणते सर्वेश, आज दोन्ही होत असेल तर होऊन जाऊ देत ना, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त फिरायला मिळेल. येस येस येस, स्वप्ना इज ॲब्सोल्युटली राईट. अगं पण तुम्हाला वेळ लागतो खरेदीला. पण सगळे आधी शॉपिंगला जातात, आधी साड्या लेहेंगा बघत होते. प्रभाने कॉपर आणि ऑरेंजचं सुंदर कॉम्बिनेशन काढलं. रश्मी, अगं हा बघ खूप सुंदर दिसेल तुला. रश्मी बघते. पार्थ इशाऱ्यानं मस्त म्हणतो, पण राघवचा आवडता रंग स्काय ब्लू असतो. त्या दोन्हीमध्ये रश्मी कन्फ्यूज होते. काय ग, राघवचा विचार करतेयस का? मग फोन कर, दाखव त्याला, स्वप्नाली रश्मीला म्हणाली. पण रश्मी एकदम म्हणाली, नो नो, मला प्रभा आंटीनी सिलेक्ट केलेला आवडलाय. मी विचार करत होते की हे कलर्स माझ्याकडे आहेत का नाही आहे. बरं आई, साड्यांचं मला नको विचारवा. माझ्यासाठी तुला हवी ती घे, कलर कुठलाही चालेल. तोपर्यंत ना मी जरा श्वेताला फोन करून दाखवते, तिला सुद्धा हवा आहे. ओके, नो प्रॉब्लेम. रश्मी पार्थला घेऊन दुसऱ्या ठिकाणी जाते. 8-10 सिलेक्ट करते आणि व्हिडिओ कॉल लावते. ती त्यातले 2 निवडते. मग रश्मी आणि पार्थ बोलत बसतात. काय करू रे, हे लोक किती आनंदानं तयारी करतायत, पण राघवच्या आईवडिलांचा विरोध आहे. आणि राघवच्या माहिती नाही. माहीत नाही का? सांगायचं नाही. असं नाही, सांगण्यासारखं काही उरलेलंच नाहीये. मी प्रेम करते, तो करत नाही. अजूनही? बहुतेक. मग इतक्या दिवसात एक कॉल सुद्धा नाही केलास तू त्याला. मी तुझ्यावर प्रेम करतो पण तू नाही करत, स्टील आय एम विथ यू. मग तू का नाही असं करू शकत? अगं प्रेमात कधीतरी आपणही झुकावं. म्हणजे मी पण करत नाहीये का त्याच्यावर प्रेम? मला नाही वाटत तसं. तू आधी सुद्धा त्याच्याशिवाय जगत होतीस. आताही तुला फरक नाही पडणार. फक्त काहीतरी हर्ट झालंय तुला. हो, मला सलती आहे ती गोष्ट. एकदा मला माझे आई वडील शोधायचे, त्यांना जाब विचारायचा आहे, मग बघ त्याला बरोबर उत्तर देते. आणि त्याआधी त्याने लग्न केलेलं असेल तर? आय डोंट केअर. मी श्वेता करवी त्याला रिअलाइज तर नक्कीच करून देईन. अगे ह्याला प्रेम असं म्हणतात का? प्रेमात हेवे दावे असतात. हे बघ, प्रेम हे निस्वार्थ असायला हवंय. तो जे वागला किंवा वागतोय ते त्याचं कर्म आहे. पण तू त्याच्यासारखं नको वागूस. त्यामुळे तू नेहमी दुःखी राहशील. तू सहज राहा. हो ठीक आहे. सगळ्यांचं शॉपिंग 2 तासात आटोपलं आणि सगळे निघाले. चला आता हॉटेलमध्ये जाऊन आराम करणं योग्य होईल. बाबा, आम्ही बीचवर फिरून येतो, तुम्ही येताय? हो नाही नाही, मी इंटरेस्टेड नाही आहे बरं का. मी काय म्हणते, तुम्ही दोघं जा आणि जेवायला परत या. पार्थ आणि रश्मी डुमास बीचवर जातात. रश्मी आणि पार्थ हातात हात घालून मस्त पुढे पुढे जायला लागतात. रश्मीला समुद्र नवीन नव्हता, पण इथल्या समुद्रात थोडं वेगळे पण होतं. ती दोघंही समुद्राच्या लाटांशी खेळत होती. लोकांची परतीची वेळ झालेली होती, पण हे दोघं फोटो घेण्यात मग्न. पार्थ, अरे इथली रेती कशी काळी आहे ना. मी याआधी अशी कधी काळी रेती नाही बघितली. आणि किती निर्जन आहे. अरे आता तर कोणीच नाही आहे इथे. अहो यश, आपण आलो तेव्हा लोक परत चाललेले होते ना. इतका वेळ तुझं लक्षच नव्हतं. मला अंधाराची आधीच भीती वाटते आणि आता तर या समुद्राची सुद्धा भीती वाटते. अरे या समुद्राची गाज मनात कुठेतरी संकटाची चाहूल देते पार्थ. पार्थ, असं वाटतं ना की हे पाणी मला स्वतःकडे ओढून घेईल. आव नो वरी, पोहत पोहत किनाऱ्यावर यायचं परत. मला थोडंच पोहता येतंय. मला प्रचंड भीती वाटते. चल जाऊयात आपण. वी आर नॉट लेट. 1-2 पिक्स घेतो तुझे. मस्तपैकी पोच दे. तू बस किनाऱ्यावर
मी समुद्रात पुढं पुढे जातो, फोटो काढतो. पार्थला तिची परीक्षा घ्यावीशी वाटली. तो फोटो काढण्याचा बहाणा करून समुद्रात पुढे पुढे जायला लागला. पार्थ, अरे जास्त पुढे जाऊ नकोस, रश्मीने ओरडून त्याला सांगितलं. पार्थनं मोबाईल खिशात ठेवताना त्याचा तोल गेला. मोठी लाट त्याच्या मागून येताना दिसली. रश्मी उठून धावत जायला लागली. तो स्वतःला सावरत असताना ती मोठी लाट त्याच्या अंगावरनं किनाऱ्याकडे येऊन आदळली. पार्थ पडला, पुन्हा उभा राहिला. रश्मी पर्वा न करता त्याच्या जवळ जाऊन त्याला गच्च मिठी मारली आणि पुन्हा मागून एक प्रचंड मोठी लाट येताना तिला दिसली. रश्मी त्याला खेचत म्हणाली, पार्थ चल लवकर. दोघं पाण्यातनं बाहेर पडण्यासाठी धावायला लागले. धावत धावत किनाऱ्यावर येऊन बसले. दोघांना खूप दम लागला होता. थोड्या वेळानं रश्मी उठली. पार्थ चल रे, आपल्याला निघायला हवं. आओ येस लेट्स गाओ. दोघेही आलेच्या दिशेनं भराभरा पावलं उचलत जायला लागले. रश्मीनं पार्थचा हात घट्ट धरून ठेवला होता. तिथल्या वातावरणात तिला आता खूप भीती वाटत होती. आजूबाजूला कुणी म्हणजे अगदी चिटपाकरू सुद्धा नव्हतं आणि त्यांची कार अजून लांब दिसत होती. चल पार्थ, आपण पळत जाऊया. घाबरतोयस? नाही रे, कपडे सुकवायचेत. आहो चल चल चल. दोघे पळत पळत जाऊन कारमध्ये बसले. पार्थनं कार स्टार्ट केली आणि ते हॉटेलच्या दिशेनं जायला लागले. ते इन टाईम होते, त्यामुळे त्यांना फोनही नाही आला कोणाचा. अहो गॉड, मी इतका भयानक समुद्र पहिल्यांदा बघितला. किती भीतीदायक होतं तिथलं वातावरण. समथिंग मिस्टिरियस. आय ऑल्सो फील सो. म्हणून कदाचित लोक सुद्धा नव्हते तिथे. इनफॅक्ट आपण आलो तेव्हा ते परतत होते. तू समुद्रात गेलास, त्यात तुझा तोल गेला. खूप घाबरले रे मी. तुला तर पाण्याची भीती वाटते ना? म्हणजे काय, अजूनही वाटतीये? मग तुला काही झालं असतं तर म्हणून पळत पळत आले मी समुद्राकडे. अगं सो व्हॉट, मी गेलो असतो. काय फार तर फार काय झालं असतं? तू एक हँडसम मित्र गमावला असतास. रश्मीनं त्याच्या ओठांवर हात ठेवला. नाही रे, तो विचार नाही करू शकत मी. वाय? आय लव्ह यू अँड डोंट वॉन्ट टू मिस यू. आय नो, पण तू ते मान्य करत नव्हतीस. तू स्वतःची पर्वा न करता माझ्यासाठी आलीस. तुला पोहता सुद्धा येत नाही. तू घाबरतेस पाण्याला, पण ते तू विसरलीस आणि धावत धावत आलीस माझ्याकडे. याला प्रेम म्हणतात रश्मी. रश्मीच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले. पार्थ तिला हसवण्यासाठी गमतीनं म्हणाला, तुला पश्चाताप नाही ना झाला म्हणून रडतीयस काय तू? ती हसून म्हणाली, अरे उशिरा कळालं याचा पश्चाताप झाला मला. कळलं, दॅट्स इम्पॉर्टंट. पण मग गाडगीळ अंकलला फोन लावायचा का? रश्मी एकदम नाही म्हणते. पार्थ हसला, तिचा हात हातात घेतला. रश्मी, विल यू मॅरी मी? रश्मी हो म्हणाली. पार्थने तिच्या हाताला किस केलं. हे बघ, आता रडणं, दुःखी होणं, उदास होऊन बसणं सगळं बंद. प्रॉमिस? येस, प्रॉमिस. दोघेही चांगल्या मूडमध्ये हॉटेलवर पोहोचतात. दोघांचेही आईवडील गप्पा मारत बसलेले असतात. प्रभानं खट्याळपणे विचारलं, काय रे, आंघोळ करून आलात का काय? आई, आज रश्मीमुळे तुम्हाला बघतीयस बरं का. सर्वेशनं आश्चर्यानं विचारलं, रश्मीमुळे म्हणजे? सर्वेश अंकल, आज तुमच्या रश्मीने मला बुडता बुडता वाचवलं. समुद्रात होतो, पाण्याची मागून जोरात लाट आली, माझा तोल गेला. ही पळत आली, मला आधार देऊन उठवलं आणि मग धावत धावत आम्ही बाहेर आलो. गुड गुड. जरा लवकर जा, फ्रेश होऊन या. बाबा, रूमची चावी? रश्मी रूममध्ये गेली, तयार होऊन आली अर्ध्या तासात. सगळे मग खाली जेवायला उतरले. ड्रायव्हरनं गाडी काढली. मी काय म्हणते, जवळपास असणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये जाऊयात, प्रभा म्हणाली. ओहो, सर्वेशला सुद्धा बीपीचं औषध घ्यायची वेळ झाली आहे. आई, पुढे असं झालं ना तर आमची वाट बघू नका. तसं आम्ही येऊ वेळेच्या आत. नाही आलो तर आल्यानंतर तुम्हाला जॉईन होऊ. रश्मी, अगं तुम्ही वेळेवरच आलाय. काय आहे, बाहेर गेलं की होतं ना पुढे मागे. इट्स ओके. मग सगळे एका चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जातात. गुजराती जेवणाची ऑर्डर करतात. बाबा, मी डाळ ढोकळी घे ना. हे काय असतं रश्मी? वरणफळं. ओ माय गॉड, म्हणजे दुधाच्या जागी वरणात फळं टाकून खायची. वरण सॅलड. तू ना कुठल्या कुठे जातोयस?
तो खाईल वरण सॅलेड. मला लाईट कढी खिचडी पापड अँड ढोकळा. आय थिंक मी सुद्धा कढी खिचडीच घेईन. आय एम ऑल्सो. मग आपण मिक्स दाल हांदवो घेऊ. सगळ्यांचं डिफरंट राहिलं ना तर सगळंच टेस्ट करता येईल आपल्याला. सगळेजण गप्पा मारत मारत गुजराती जेवणाचा आस्वाद घेतात. रश्मी, तुला यातलं काय येतं? नाही, सध्या तर काही येत नाही, पण मी तुम्हाला चांगलं खाऊ घालीन. सगळेजण रश्मीकडे आश्चर्यानं बघतात. रश्मी लाजते आणि म्हणते, अहो म्हणजे मुंबईमध्ये गेल्यावर. पार्थ मंद हसला. त्याला कळलं ती स्वतःहून नाही सांगणार, आपल्यालाच बोलावं लागणार. पार्थला ती डाळ ढोकळी खूप आवडते, तोच सगळी संपवतो. ही डिश शिकून घे रश्मी. जेवण झाल्यावर सगळे हॉटेलमध्ये परततात, रूममध्ये बोलत बसतात. जुन्या आठवणी रश्मी आणि पार्थला सांगतात. ओके, उद्या काय प्लॅन आपला? उद्या आपण सकाळी ब्रेकफास्ट करू, रिंग खरेदी करू. गाडगिळशी जर सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर लगेच लग्नही उरकून घेऊ. हे ऐकून रश्मीचा चेहरा पडतो. सर्वेश, तू बोलतोस कधी? लवकर बोललास तर ते तयार असतील ना, मग त्यांना वेळही मिळेल, आपला सुद्धा वेळ वाचेल. मीटिंग आधी फिक्स करून टाकू. जर फोटोवरनं पसंती झाली तर. पार्थ, तुझे सगळे फोटो सर्वेशला शेअर करणार. राजेश सुद्धा ऑब्झर्व करत असतात रश्मीला. त्यांच्या सगळं लक्षात येतं, म्हणून ते गमतीनं तिला म्हणतात, रश्मी, तू उद्या त्याचे फोटो काढ पार्थचे, आपण लेटेस्ट फोटो पाठवूयात. कशाला? अगं कशाला म्हणजे काय बेटा? आय मीन म्हणजे आधीच्या फोटोतही तो चांगलाच दिसायचा की. प्रभा तिची मस्करी करत म्हणते, अगं हो, पण तुला कुठे आवडला? मग तिलाही नाही आवडला तर माझा लेख तसाच राहील ना. नाही हा प्रभा आंटी. राजेश पार्थला खुणेनं विचारतात. तो मानेनं हो म्हणतो, पण इशारा करतो की आत्ताच काही बोलू नका. पण या खाणाखुणा स्वप्नाली बघते. काय रे, बापलेकाच्या काय खाणाखुणा सुरू आहेत? मला वाटतं ह्या बापलेकाचं हे नेहमीच आहे बरं का. बरं, मला सांगा नंतर कुठं जायचं आहे? उद्या आपण अहमदाबादला जाऊ, तिथून गिर अभयारण्य स्पेशल पार्कच्या फरमाईशवर. या. बाबा, ते प्रोनाऊन्स ना अहमदाबाद असं करतात. आणि आपण तिथे सुद्धा करू शकतो ना डायमंड ज्वेलरीची खरेदी. सकाळी चेकआउट करून जाऊ. बघण्यासाठी काय आहे तिथे? अरे पाहण्यासाठी खूप आहे, पण आपण बघणार आहोत साबरमती आश्रम, इस्कॉन टेम्पल, गुजरात सायन्स सिटी आणि अक्षरधाम मंदिर. चला तर मग सर्वेश, रश्मी, चला लवकर झोपूयात. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता चहा घेऊन चेकआउट करतात. उधना मगडल्ला रोडवरून प्रवास सुरू झाला. सुरत हे स्वच्छ सुंदर शहर, रस्ते सुद्धा उत्तम. नॅशनल हायवे नंबर 8 वरनं पुढे नर्मदा ब्रिज टोलपर्यंत रश्मीनं ड्राईव्ह केलं. पहिलं अंकलेश्वर जवळून पास झालं, मग भरूच. नर्मदा ब्रिज आहे बरं का हा, रश्मी म्हणाली. पुढे वडोदरा पास झाल्यावर पार्थनं ब्रेकफास्टसाठी कार थांबवली. नंतर पुन्हा प्रवास सुरू झाला. 12:30 वाजता अहमदाबादला पोचले. ते आधी जेवण करतात, मग साबरमती आश्रम बघायला जातात. साबरमती नदीच्या काठावर वसलाय म्हणून त्याला साबरमती आश्रम असं म्हणतात का? हे बघ पार्थ, याला गांधी आश्रम, हरिजन आश्रम किंवा सत्याग्रह आश्रम असं सुद्धा नाव आहे. गांधीजी, कस्तुरबा आणि विनोबाजी भावे हे बराच काळ इथे राहिले. विनोबाजी हे सगळ्यात आवडते शिष्य होते बरं का गांधीजींचे. आश्रमात महात्मा गांधींची कोठी आहे. त्या कोठीमधली महात्मा गांधीजींची खोली, कस्तुरबांची खोली, किचन, रोजच्या वापरातल्या त्यांच्या वस्तू, अशा अनेक गोष्टींचा संग्रह आहे. उपासना मंदिर, त्यावेळी जिथे भगवद्गीतेचं वेळापत्रकानुसार रोज वाचन केलं जात असे. प्रार्थना म्हणजे आत्म्याचं अन्न असं गांधीजी मानत होते. मिठाच्या सत्याग्रहाची या आश्रमातनं 12 मार्च 1930ला सुरुवात झाली. सर्वेश पूर्ण घटना सांगत सगळ्या गोष्टी दाखवत होते. हृदयकुंज, विनोबा कुटीर, चित्रदालन, नंदिनी अतिथीगृह वगैरे वगैरे. पूर्ण 2.5-3 तास गेले. मग तिथून ते इस्कॉन टेम्पल बघायला निघाले. तिथलं टायमिंग असेल ना रे? हो, वेळ आहे तिथे सकाळी 4:30 ते दुपारी 1 आणि नंतर दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत. देन वी आर इन टाइम. भगवान श्रीकृष्णांचं मंदिर आहे ना बाबा ते, मग त्याला इस्कॉन असं का नाव ठेवलंय? आय नो, मी सांगतो याची माहिती. अरे वा, ग्रेट. अगं तो श्रीकृष्णाचा भक्त आहे.
मी यांच्या वेळेला प्रेग्नंट होते ना, तेव्हा राजेश मला सगळं ऐकवायचा. हो ऐशी. अगं पार्थ हे नाव त्यांनी सार्थकी लावलंय. त्याची गीता सुद्धा वाचून झाली आहे. रश्मी आश्चर्यानं ॲप्रिशिएट करते. मग पार्थ सांग बरं सगळं. इंटरनॅशनल सोसायटी ऑफ कृष्णा कॉन्शियसनेस इज अ लॉंग फॉर्म इस्कॉन. एका प्रतिष्ठित नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशननं 1966ला न्यूयॉर्क या शहरात त्याची स्थापना केली. त्याचे फाउंडर भक्तिवेदांत स्वामी प्रभुपदा हे होते. त्यांचा उद्देश होता वेदांचा प्रचार आणि प्रसार. पुढे पार्थनं बरीच माहिती सांगितली. त्याचं सगळ्यांना कौतुक वाटलं. अरे वा, छान माहिती दिलीस पार्थ. मग ते सगळे गांधीनगर हायवे स्थित इस्कॉन टेम्पलमध्ये पोहोचले. गुजराती सोमपुरा आणि राजस्थानी खमीरा शैलीच्या कॉम्बिनेशनमध्ये ही भव्य वास्तू 4 एकर परिसरात पसरलेली आहे. मंदिराचं बांधकाम उत्कृष्ट संगमरवरी आहे. मोठमोठे स्तंभ, सुंदर भित्तिचित्र, डिझायनर भिंती तिथे आपल्याला बघायला मिळतात. रश्मी म्हणते, मंदिराचा परिसर हरेकृष्णाच्या मंत्रानं कंप पावतोय. किती प्रसन्न वाटतंय नाही? अगं हो ना, आपणही भारतात पहिल्यांदाच फिरतोय. थँक्स टू पार्थ. नाही तर आपण आजपर्यंत काय फॉरेनलाच फिरत होतो. राधाकृष्ण, निताई गौरी, राम सीता, लक्ष्मण हनुमान, जगन्नाथ बलदेव, श्रीनाथाजी, सुभद्राजी, श्रीशैल प्रभुपाद आणि श्रीला भक्तिसिद्धांत सरस्वती यांच्या सुबक मूर्ती पाहण्यात पार्थ मग्न झालेला होता. सुमारे 4,000 भक्त मावू शकतील अशा मोठ्या मंदिरात खोल्या आहेत. मंदिरात फॉरेनर आणि भारतीय पर्यटक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. भक्तगण भगवे आणि पांढऱ्या कपड्यांमध्ये 24 तास चालणाऱ्या कीर्तनाचा आनंद घेत होते. इथे लायब्ररी आहे, फूड कोर्ट आहे, जिथे शुद्ध शाकाहारी जेवण प्रसाद रूपी मिळतं. वसतिगृह, मेडिटेशनसाठी व्यवस्था सगळं इथे आहे. मंदिर अतिशय व्यवस्थित आहे, स्वच्छ आहे. पार्थ प्रभाला म्हणाला, आपण चुकीच्या वेळेला आलो असं वाटतंय. जन्माष्टमी आणि नंद महोत्सव हे 2 महत्त्वाचे सण इथे मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात. अरे आपलं अचानक ठरलं ना. तुम्ही दोघांनी लग्न करावं या उद्देशानं आम्ही आलो. जाऊ दे, कमीत कमी भारत भ्रमण तर लागलं सार्थकी. पार्थ त्यावर मंदसा हसला. प्रभा हळूच त्याला विचारते, पार्थ तुला अजूनही वाटतं रश्मी तुझ्याशी लग्न करेल? अहो, जे माझ्यासाठी घडलंय ते मलाच मिळेल. पण ती तर राघवसाठी बनली असं वाटतंय. परत पार्थ मिश्किलपणे हसतो. त्याची बाजू पकडून ती त्याच्या बरोबर चालत असते. निघायला संध्याकाळ झालेली असते. ते एका ठिकाणी चहा कॉफी घ्यायला थांबतात. आज आपलं सायल सिटीचं टायमिंग संपलं. इधर वी कॅन गो फॉर शॉपिंग और आकाश धर्म टेम्पल. मला वाटतं आपण मंदिरात जाऊया. उद्या सकाळी सायन्स सिटी, मग शॉपिंग करून सरळ गीर अभयारण्य. आता मी सांगतो याची माहिती बरं का. ओके ओके अंकल, प्लीज कॅरी ऑन. आपण ना एकेकाला एक टास्क देऊ. आपण जिथे जिथे जातो तिथली माहिती द्यायची. जो जास्त माहिती देईल तो विनर. अरे पण आम्हाला तू कधीच नेलं नाहीस, तर आम्ही कसली डोंबलाची माहिती देणार? तू फिरला असशील आधी. हो ना, आम्हाला नेलंच नाही कधी. हे सगळं आता आम्ही पार्थमुळे फिरतोय. मग गुगल सर्च कशासाठी आहे? सर्च करा आणि सांगा. नाही हा, असं थोडंसं वाचायचं, सांगायचं आणि प्रत्यक्ष बघून सांगायचं खूप मॅटर करतं. बरं जाऊ दे या रश्मी, तू सांगू शकशील का? बाबा मी प्रयत्न करीन, आता तुम्ही सांगा. अक्षरधामचा अर्थ आहे देवाचं निवासस्थान. 2 नोव्हेंबर 1992 मध्ये या मंदिराची स्थापना झाली. 23 एकरमध्ये पसरलेल्या आणि 108 फूट उंच अशा या भव्य दिव्य मंदिराच्या निर्माण कार्याला सुमारे 13 वर्ष लागली. तिथे भगवान स्वामीनारायणांची सुमारे 7 फूट उंचीची सोन्याची मूर्ती आहे. अजून एक खास वैशिष्ट्य म्हणजे वैदिक वास्तुकलानुसार कुठेही स्टील आणि लोखंडाचा उपयोग केलेला नाही. ऑल दिस साऊंड्स ग्रेट. 6,000 टन गुलाबी बलुआ पत्थराचा उपयोग करून हे निर्माण केलंय. भिंतीवर सुबक सुंदर नक्षीकाम आहे. सूर्यप्रकाशात हे मंदिर खूप सुंदर दिसतं. आता आपण पोहोचलोच होत तर प्रत्यक्ष अनुभव घेऊया. सगळेजण मंदिरात फिरतात, मग उद्यानात फोटो काढतात. संध्याकाळी वॉटर शो सुद्धा बघायला मिळतो. नंतर तिथे सगळे फूड स्टॉलवर गेले, काही खाल्लं आणि हॉटेलमध्ये परत आले.
सगळेजण फ्रेश होतात, कपडे वगैरे चेंज करतात आणि सर्वेशांच्या रूममध्ये बसतात गप्पा मारायला. रात्रीचे 10 वगैरे वाजलेले असतात. आजचा दिवस ऑसम होता बरं का, सगळं नीट बघायला मिळालं. आता फक्त या लोकांची रिंग खरेदी आणि गीर अभयारण्य, मग राजस्थान. आई बाबा, सर्वेश अंकल, स्वप्नाली आंटी, मला एक सरप्राईज कम अनाउन्समेंट करायची आहे. मी आलोच 2 मिनिटात. सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. काय ग रश्मी, काय आहे? तुला माहिती असेल ना? रश्मीने खांदे उडवले आणि म्हणाली, नॉट शुअर. पार्थ केक घेऊन येतो. हात तिच्या, यात काय मोठं आहे? मला वाटलं की आईसाठी काहीतरी छानसं गिफ्ट आणणार असशील. केक मध्ये ठेवत पार्थ म्हणाला, हो यस, गिफ्ट आहेच ना. अरे किती ताणून धरतोयस तू पार्थ? सांगतो, मी आणि रश्मीने लग्न करायचं ठरवलं आहे. नॉट न्यू, वी ऑल नो. यात सरप्राईज काय आहे? यावर सगळे हसतात. आम्ही एकमेकांच्या बरोबर लग्न करायचं ठरवलं आहे. व्हॉट? से अगेन पार्थ. मी आणि रश्मीनी एकमेकांच्या बरोबर आयुष्य घालवायचं ठरवलेलं आहे. तर आता वेडिंग रिंगसाठी इतर कोणाच्या बोटाच्या मापाची गरज नाही आहे. प्रभा रश्मीला हक करत म्हणाली, ओह रिअली अ व्हेरी गुड न्यूज. इट्स चेरी ऑन द टॉप. असं म्हणत ती पार्थला सुद्धा जवळ घेते. सगळे खूप आनंदानं एकमेकांचं अभिनंदन करतात. चला, फायनली आपल्या मनासारखं झालं. आणि काय ग, त्या मुलाचं काय? ते लोक ओरडणार नाहीत का? त्यांना चालणार आहे? ह्या गोष्टीचा विचार केला आहे. डोंट वरी बाबा, आय विल हँडल. जाऊ दे रे राजेश, सोड त्याला. मी पहिल्याच दिवशी आडनाव राजवाडे ऐकलं ना, माझा मूडच गेला बघ. स्वप्नाली सहज बोलून गेली. जाऊ दे, एन गुड इज ऑल गुड. चला, म्हणजे आता आपला दौरा लवकर रॅपअप करावा लागेल, लग्नाची तयारी करायला लागेल. नाही हा, आपण पूर्ण ट्रिप ठरल्याप्रमाणे करू. पुन्हा असा योग नाही आला तर? अगं का नाही येणार? उलट आता तर जास्त वेळा येईल. काय काय स्वप्नाली, बरोबर आहे ना? तर काय बरं, हे सगळं अचानक कसं काय घडून आलं बाबा? हे बघ, त्यांची पर्सनल गोष्ट असेल. पण रश्मी, खरं सांगतो, खूप छान वाटलं. पण मला सांग, तुझा निर्णय हा मनाने घेतलेला निर्णय आहे ना? हो बाबा. पार्थ, तोंड गोड करा आणि उद्या आपण सायन्स सिटीला जाऊ. रिंग खरेदी नंतर दुपारी निघू गीरसाठी. पार्थ, सायन्स सिटीचं टायमिंग चेक कर ना. अंकल, शो टायमिंग 12 वाजल्यापासून आहे. आपण आधी खरेदी करूया. ठीक आहे, चला. पार्थ, प्रभा आणि राजेश गुड नाईट म्हणून जातात आपल्या रूममध्ये. सर्वेश रूमबॉयकडनं एक एक्स्ट्रा गादी मागवतो. रश्मी, तुम्ही दोघी वर झोपा. छे, काहीतरी काय बाबा, तुम्ही वर झोपा, मी झोपीन खाली. तुम्हाला त्रास होईल खाली झोपायला? आय एम कम्फर्टेबल. रश्मी, तू पार्थशी लग्न करण्याचा निर्णय अंडर प्रेशर नाही ना घातलेस बाळा? नाही आई, मला नव्हतं कळत की मी राघववर प्रेम करते का पार्थवर. आजपर्यंत माझ्या आयुष्यात कोणीच नव्हतं. मला आधार हवा होता. दर महिन्याला पडणाऱ्या स्वप्नाचा मला खूप त्रास व्हायचा, सारखी भीती वाटायची. मग राघव आला माझ्या आयुष्यात. त्यांनी मला 2-3 महिने आधी प्रपोज केलं होतं. शेवटी मी विचार केला की कोणाशी तरी लग्न करायचंच आहे. राघव ॲटलिस्ट ओळखीचा आहे, प्रेम करतो आपल्यावर, म्हणून मी त्याला हो म्हणाले. म्हणजे त्यावेळी मला तो आवडायला लागला होता. पण पार्थ मला माहीतच नव्हता. शिवाय तो विदेशात राहणारा, त्यामुळे त्याचं वागणं स्वैर असेल म्हणून मला तो नको होता. पण जसा तो इथे आला, आमच्याबरोबर डोंगरगावला आला आणि सगळ्यांच्याच गळ्यातलं ताईत बांधला पार्थ. अगदी चैतन्याच्या घरी सुद्धा. मी मनानं त्याच्याकडे ओढली जात होते, पण राघवशी कमिटेड होते ना, म्हणून मी मनावर नियंत्रण ठेवलं होतं. मग आता तू तुझी कमिटमेंट तोडत नाहीयेस का? रश्मीला रडायला आलं. आज पहिल्यांदा आई आणि बाबा खाली तिच्या जवळ येऊन बसले. स्वप्नालीने तिला जवळ घेतलं. काय झालंय रश्मी, आम्हाला सांगशील? आई, मी अनाथ आहे ना, म्हणून त्यांनी मला नाकारलंय. अगं, तू अनाथ थोडीच आहेस, आम्ही आहोत ना तुझे आई वडील. पण तुम्ही मला दत्तक घेतलंय हे त्या दिवशी त्याच्यासमोर बोलला. म्हणून काय झालं? त्यांचं म्हणणं असं आहे की माहीत नाही ही कोणाची मुलगी आहे, कोणाच्या पापाचं फळ आहे, आई वडिलांची जात काय असेल आणि बरंच काही बोलले ते.
मग राघवने त्यांना समजावलं नाही? बाबा, मी त्या दिवशी सकाळी गेले ना, तर त्यांच्या त्याच गोष्टी बाहेर उभ्या राहून मी ऐकत होते. राघवचं सुद्धा म्हणणं होतं की लग्न या पवित्र नात्यात असं काही नको. माझ्याबद्दल त्याचं मत तेच आहे. आणि काही दिवसांनी तो तसंही मला टाळणार होता, माझ्याशी असलेलं नातं तोडणार होता. जाऊ दे, त्याला विसर. पार्थ नक्कीच योग्य आहे तुझ्यासाठी. आणि प्रभा, राजेश हे आई वडील रूपी सासू सासरे मिळतील तुला. आम्ही तुला नाही समजू शकलो, त्यामुळे देवानं एवढी गोड मुलगी देऊन आम्ही तिला प्रेम देण्यात असमर्थ ठरलो. नाही आई, जरी तुम्ही मला प्रेम नाही दिलं तरी माझा कधी दुस्वास नाही केला. मला सिक्युअर्ड लाईफ दिलं, वडिलांचं नाव दिलं, मला ऐशोआरामात ठेवलं. नाही तर माझ्यासारख्या किती जणांना असं आयुष्य जगायला मिळतं. पण आई बाबा, मला लग्नाच्या आधी ना माझ्या आईवडिलांना शोधायचं आहे. अगं पण का रश्मी? आता काय त्याची गरज आहे? प्रभा, राजेश आणि पार्थला असं नाही वाटत. दे आर ब्रॉड माइंडेड. आय नो. पण मला माझ्या आईवडिलांना जाब विचारायचा आहे, आणि जर ते चांगल्या घराण्यातले असतील तर राघवला दाखवून द्यायचं आहे. काही हरकत नाही बेटा, वी आर विथ यू. चल आता शांतपणे झोप, उद्या सकाळी लवकर निघायचं आहे. गुड नाईट आई बाबा. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट करून चेकआउट करून सगळे निघतात. डायमंड रिंग खरेदी केली जाते. सगळे खूप खुश. प्रभा आणि स्वप्नाली सुद्धा स्वतःसाठी नाजूक नेकलेस खरेदी करतात. नंतर मग जेवण करून सायन्स सिटीला जातात. सर्वेश, बॉर्न टू वाईल्ड, वॉकिंग ऑन द मून, आयलंड ऑफ लिमर्स, मादागास्कर या 3 शोजची तिकीटं काढतात. सायन्स सिटीचे सगळे शो बघून झाल्यानंतर ते 3च्या सुमाराला चहा घेऊन निघतात. सर्वेश ड्रायव्हरची सुद्धा व्यवस्था चोख ठेवत असतात. तो ड्रायव्हर फार जुना, म्हणजे 25 वर्ष जुना आहे. रश्मीला पूर्ण दिवसभर राघवची आठवण झालेली नाही. अहमदाबाद ते सासणगीर 7-8 तास तरी लागणार असतात. सर्वेशने रिसॉर्टचं ऑनलाईन बुकिंग केलेलं असतं. आधी रश्मी ड्रायव्हिंग करते. रश्मी, मला वाटतं आपण गुजरातवरनं सरळ UPला जाऊ. नाही अरे, राजस्थान सुद्धा बेस्ट आहे. तिथे सुद्धा बघण्यासाठी गोल्डन सिटी जैसलमेर, सिटी ऑफ लेक्स उदयपूर, पिंक सिटी जयपूर, पुष्कर तलाव आणि अजून भरपूर काही आहे. आय थिंक वी शुड परमनंटली सेटल हिअर. असं झालं तर खूप छान होईल. तुम्ही आधी का नाही विचार केला? अगं, आईला वाटत होतं आम्ही तिथे राहावं. थोड्या दिवसांसाठी ठीक आहे भारतात, पण आता तिला सुद्धा वाटतंय की इथे भारतातच स्थायिक व्हावं. तुला नाही का इच्छा आपलं तिथलं घर बघायची? आता आहे की. पार्थ गालात खूप मस्त हसत. हो, पहिल्या दिवशी तर मला वास फेकून मारायला निघाली होतीस, आणि त्या दिवशी एवढ्या विशाल समुद्रात पोहता येत नसून सुद्धा वाचवायला आलीस ना, तेव्हा यायचं नव्हतं. आणि आता मला मनापासून यायचं आहे. ओके, ते पण दिवस छान गेले. चैतन्य खूप जेन्युइन आहे. मला पुन्हा एकदा तिथे जायची इच्छा आहे. नको हां, मला त्या आठवणी सुद्धा नकोशा वाटतात. अगं, त्या जागेचं रहस्य बाकी आहे अजून. रश्मी, कोणीतरी डॅशिंग व्यक्ती मला मदत करू शकतो. मला हे सगळं कायदेशीररित्या करायचं आहे. पण का पार्थ? मला ध्रुवसाठी ती प्रशस्त लॅब पाहिजे. मलाही त्याच्या प्रोजेक्टवर काम करायचं आहे. अरे पण ती जागा हॉन्टेड आहे. मी तुला एकटं नाही सोडून देऊ शकत. माझ्यामध्ये तर तिथे राहायची हिंमतच नाही. मला ती जागा पवित्र करायची आहे. अजून काही रहस्य असेल तर ते जाणून घ्यायचं आहे. अजून एक व्यक्ती मला मदत करू शकते, आणि ती म्हणजे सुमन वहिनी. शी नोज व्हेरी वेल ईच अँड एव्हरीथिंग अबाउट दॅट प्लेस. मला नाही वाटत ती पुन्हा तिथे जाईल. आपल्याला एखाद्या गोष्टीची सवय लागली की ती तेव्हा सुटते जेव्हा आपलं मनावर नियंत्रण असतं. पण ती मला मदत करेल का नाही, दॅट इज डाऊट. मी तुला साथ देईन जर माझ्या लायक काही असेल तर. धन्यवाद. पार्थ, मला सिंधुमांना फोन करायचा होता रे. एकदा माझ्या नंबरवर कॉल कर ना. त्यांनी उचलला तर बोलता येईल. निघताना त्यांना सांगितलंही नाही रे. पार्थ फोन लावतो, रिंग वाजते. रश्मी त्याला फोन स्पीकरवर ठेवायला सांगते. सिंधुमा फोन उचलतात. हॅलो सिंधुमा, मी रश्मी. कशी आहेस? मी छान आहे ग बाळा, तू कशी आहेस? आईबाबांच्या बरोबर आहेस ना? हो, मी पण अगदी ऐनवेळी ठरवलं ग. तू भाजी आणायला गेली होतीस. मदननं सांगितलं की तू पार्थसाहेबांच्या बरोबर गेली आहेस. तुझ्या बाबांनी त्याला निरोप द्यायला सांगितला होता. तू त्यांच्याबरोबर जाती आहेस. एन्जॉय कर. हो, मी करीन अधूनमधून फोन पार्थच्या मोबाईलवरनं. काळजी घे स्वतःची. ओके, बाय. पार्थ फोन ठेवतो. रश्मी, तिथे नारळ पाणी या साईडला घ्या प्लीज.
रश्मी साईडला घेते. तो नारळ पाणी घेण्यासाठी उतरतो. मागणं सर्वेशची गाडी येते. त्यांचाही ड्रायव्हर गाडी साईडला थांबवतो. सगळेजण खाली उतरतात, पाय मोकळे करतात. रश्मी सलग 2-2.5 तास गाडी चालवते. रश्मी, आता तू आराम कर, मी चालवतो. पार्थ, 8च्या सुमाराला जे उत्तम रेस्टॉरंट दिसेल ना तिथे थांबूयात. ओके. रश्मी, खुश आहे ना आता? हो बाबा, खूप मस्त आहे इथलं वातावरण. बरं झालं मी आले. ओके, चला निघूया. रश्मी कारमध्ये जाऊन बसली खरी, पण विचारात गुंग झाली. कसला विचार करतेस? जर मी त्यावेळी सगळ्यांच्या बरोबर नाश्ता करत बसले असते तर राघवकडे उशिरा पोहोचले असते, मग मला त्याचं खरं रूप नसतं कळलं. इकडे तुम्ही निघून आला असतात, नंतर त्यांनी मला टाळलं असतं. बघ ना, अजूनपर्यंत साधा फोनही नाही त्याचा आला. नाही तर सिंधुमांनी सांगितलं असतं नाही का? मग मी तुलाही गमावून बसले असते, कारण मग त्यावेळेला बाबांनी गाडगीळ काकांशी तुझ्या लग्नाबद्दल विचारलं असतं. याला बटरफ्लाय इफेक्ट असं म्हणतात बरं का. म्हणजे एका अवस्थेतल्या लहान बदलांमुळे नंतरच्या स्थितीत मोठा फरक होऊ शकतो. म्हणजे तू तिथे वेळेवर पोचलीस आणि आता आपण लग्न करतोय. पार्थ, तुला इतकं सगळं कसं माहीत असतं रे? कारण मला ध्रुव नेहमी म्हणतो की नेहमी अपडेट राहायचं. नॉट ओनली अबाउट रेसिंग बट अबाउट नॉलेज ऑल्सो. मला एकदा बघायचं आहे तुझ्या या गुरुला. येस, तो एक आदर्श मुलगा, भाऊ, मित्र. त्याच्या रूपागुणावर कुणीही मुलगी भाळेल. इज रॉयल. आपल्या लग्नाला तर येईल, काही सांगता येत नाही, पण मला आतून वाटतंय की येईल तो. पार्थ, राघवला धक्का बसेल ना रे? त्यांनी काही गोंधळ घातला तर? मला भीती वाटते रे. एक मन म्हणतंय की तो आता माझ्या आयुष्यात कधीही डोकावणार नाही, पण दुसरं मन म्हणतं की तो त्या दिवशी अविचारानं बोलला असेल, नंतर त्याला वाईट वाटलं असेल. असं काय म्हणाला तो की तू सरळ ब्रेकअप केलंस? मी नाही केलं. त्या दिवशी मी नाश्ता न करता गेले. रात्री मी द्विधा मनस्थितीत होते. मला वाटतं की मी तुझ्यावर प्रेम करते, पण मी राघवशी कमिटेड होते, म्हणून मी तुमच्याबरोबर न यायचा निर्णय घेतला. खूप आनंदात निघाले होते. त्याच्या घरी पोचले. दार उघडंच होतं. त्यांच्या घरी आमच्या लग्नाबद्दल चर्चा सुरू होती. आईने साफ नाही म्हटलं. त्या राघवला खूप ऐकवत होत्या, जे माझ्याच्यानं ऐकवलं जात नव्हतं. त्याच्या बाबांनी सुद्धा ती शिरी ओढली. मी विचार केला की आधी त्याचे वडील तरी आमच्या लग्नाला सहमत होते, त्यामुळे मी थबकले. आत्ता यावेळी आज जाणं योग्य नाही असा मी विचार करत होते. मला वाटलं की आता इथून निघावं, नंतर राघवला भेटावं, त्याला समजवावं, मग नंतर त्याच्याशी चर्चा करू. बाळ, मग नंतर शांतता होती. हॉलमध्ये आईबाबा नसतील बहुतेक, कारण जेव्हा मी शूज घालत होते तेव्हा मी राघवच्या बहिणीचा आवाज ऐकला. ती म्हणाली की दादा, तू यांच्या बोलण्यात येऊ नकोस. एकदा लग्न झालं की सगळं ठीक होईल. रश्मी नीट सांभाळून घेईल सगळी परिस्थिती. म्हणजे रुपलच समजूतदार आहे त्यांच्या घरी. हो, पण त्यावर राघव म्हणाला की मी रश्मीला नचीच्या बर्थडे पार्टीनंतर नाही म्हणणार होतो. तिचं वागणं मला तेव्हाच खटकलं होतं, पण श्वेताने माझी समजूत काढली. मग मी तयार झालो. नंतर तिच्या त्या स्वप्नामुळे बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. ती अनाथ मुलगी आहे. माहीत नाही कोणाचं पाप आहे. मला नाही करायचं अशा मुलीशी लग्न म्हणाला. पुढे म्हणाला, मला संसार स्वच्छ आणि नीटनेटका हवा, म्हणजे माझी मुलं नीट होतील. मग रुपल काय म्हणाली? ती म्हणाली की तुला जर या गोष्टी लग्नानंतर कळल्या असत्या तर. त्यावर राघव म्हणाला की मी सोडलं असतं तिला. पुढे तो असंही म्हणाला की आत्तापासूनच मी तिला टाळतो, नंतर तिला नाही म्हणून सांगेन. मला खूप राग आला होता त्यावेळी, पण त्यांनी माझ्याबद्दल इतकी गरळ ओकली होती. शिवाय माझ्याजवळ त्यावेळी बोलायला काही नव्हतं. मला आता खरंच स्वतःचा शोध घ्यायचा आहे, स्वतःसाठी शोध घ्यायचा आहे. तू मला सोडणार नाहीस ना पार्थ, माझे खरी आईवडील कळल्यावर? आर यू फूल? मी राघव नाही आहे. मी रश्मीवर प्रेम करतो. मी तिच्या पास्टवर प्रेम करत नाही. मला काही फरक पडत नाही. मी आधीच ओळखलं होतं की तू फक्त माझी आहेस. राघवला तू झेपणार नाहीस आणि समजणार तर अजिबात नाहीस. त्या दिवशी आम्ही दोघं होतो बरोबर, तेव्हा त्याने नाकारलं ना, मला खूप वाईट वाटलं. तुला काही ऑब्जेक्शन नाही आहे? हे बघ, ती गोष्ट अर्ध सत्य आहे. म्हणजे जेव्हा राघव म्हणाला की तो तुझ्यासोबत त्या खोलीत नव्हता आणि तू म्हणत होतीस की तुम्ही दोघं होता, तिथे तिसरं कोणीही नव्हतं, त्यामुळे खरं कोण खोटं कोण कळत नव्हतं. चैतन्याने तेच बघितलं की राघव बाहेर, मी आत. जेव्हा अनिकेतला शोधायला आम्ही गेलो तेव्हा
मी चैतन्याला दुसरीकडे बघायला पाठवलं. मी वहिनींच्या घरी गेलो. मी त्यांना विचारलं त्या खोलीचं रहस्य. त्या रागात होत्या. मी त्यांना म्हटलं की एका मुलीच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्या हसल्या. मला राग आला. मी त्यांना म्हटलं तुम्हाला हसायला काय झालं? त्या म्हणाल्या की त्या मुलीला सांगा अशा मुलाबरोबर भविष्य साकारू शकत नाही, तो मनानं कच्चा आहे. म्हणजे त्यांना काय अनुभव त्याचा? त्या भविष्य जाणतात का चेहरा बघून सांगतात? रश्मी, मी तुला आता जे सांगेन ते तू ऐकू शकशील का नाही माहीत नाही, पण त्यावेळी सांगितलं असतं तर तू नक्कीच मला हाकलून दिलं असतं स्टोर अँड थ्रोला. काय म्हणायचंय पार तुला? रश्मी, त्या दिवशीचा इन्सिडन्स आठवतोय का तुला? हो आठवतोय. राघवनी मला एका खोलीत नेलं. काही वेळानंतर मग सुमन वहिनीने खिडकीवर टकटक केलं. ते मी पाहिलं. मग राघव खिडकीजवळ गेला तर ती जाताना दिसली. तुम्ही 2 तास होतात तर फक्त एवढंच आठवतंय? हो पार्थ. राघवनी मला मिठीत घेतलं आणि वहिनीने टकटक केलं. आणि त्याआधी 2 तास? खरंच नाही आठवत. ठीक आहे, पहिलं तू प्रॉमिस कर की तू ओव्हर रिॲक्ट नाही करणार. जे मी सांगेन ते निमूटपणे ऐकशील. मी तुला सगळं प्रूफ सकट क्लिअर करीन. वाटलं तर प्रूफ बघून मग विश्वास ठेव. अरे पण सांग ना, काय आहे इतकं गोड? सांगतो. मित्र हो, ऐकत रहा गुंफण प्रेमाची. उद्या भाग 4 कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या 4थ्या भागाचं. तोपर्यंत नमस्कार मित्र.